शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजीवनी ॲग्रो इक्विपमेंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी एका दुसऱ्या गोठ्यावरती आलोय खरं तर, आणि आपण जवळजवळ एक 250 गायींचा गोठा आहे. आणि तुम्हाला एक शेतकऱ्याचं घर कसं असतं स्वित्झर्लंडमध्ये हे मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे एक रस्ता आहे आणि त्याला लागून हे जे मोठं घर दिसतंय तुम्हाला, ते ह्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं घर आहे. पाठीमागे जो हा बंगला दिसतोय तुम्हाला, हा एवढा जो आहे तो त्याचं घर आहे. आणि त्याला लागून जे तिथं बघू शकता ते तिकडे त्याचं स्टोरेज आहे, ज्या गाड्या लागलेल्या आहेत. सो त्या ह्या घराच्या किंवा ह्या वाड्याच्या पाठीमधला जो भाग आहे परिसर, तो तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याचं घर जर इथं तुम्ही पाहिलं, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या इमारती तुम्हाला दिसतील. ह्या ज्या उंच जे सायलोज आहेत, त्याला सायलो असं इंग्लिशमध्ये म्हणतात, परंतु त्याचा वापर जो आहे तो स्टोरेजसाठी केला जातो. प्रत्येक गोठ्यावरती ग्रेन्स म्हणजे धान्य, मका असेल, ज्वारी असेल, मका असेल आणि गहू असेल, हे दोन, आणि बार्ली इथं पिकते. सो ते स्टोअर करतात. दुसरी गोष्ट, प्रोसेस केलेला सायलेज, जो बिअरसाठी जसं आपल्याकडे एक हे मिळतं ना, वेस्ट असतं, तसं एक चारा जो आहे तो चॉप करून एक बारीक करून तो क्रश करून त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. जसं की मक्याची कणसं असतात, ती सुद्धा क्रश करून स्टोअर केली जातात. आणि त्याला ऑटोमाइज सिस्टम असते, ते कधी तुम्हाला खालनं काढता येतं, वरनं ते फिल केलं जातं. सो शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता, घराच्याच जवळ असा तो स्टोरेजचा एरिया आहे. तिथं एक गोठा आहे आणि पाठीमागे एक गोठा आहे. सो एकदम जवळ घराच्या हे गोठे आहेत, जे रात्री बेरात्री कधी स्नो टाइम जो असतो, म्हणजे बर्फ पडतो, तेव्हा ॲक्सेसिबल आहे. म्हणजे घरातनं तिथं जाणं सोपं आहे किंवा ते जवळ आहे त्यांच्या. इथं तुम्ही बघू शकता त्याचं स्टोरेज आहे फॉर त्याच्या कार्स किंवा त्याचे ट्रॅक्टर्स किंवा त्याचे हार्वेस्टर्स, त्याचे मशीन्स. हे त्याचं दैनंदिन रोजचं चारा कापण्या, जे कुरणांमध्ये जे चारा उगवतो तो चारा कापण्याचं मशीन आहे. आता त्याचं मेंटेनन्स सुरू होतं, पण व्हिडिओसाठी ते बाजूला झालेत. हे एक मशीन आहे. याच्या पाठीमागं सुद्धा एक मशीन आहे, हार्वेस्टरच आहे तो पण. तुम्ही बघू शकता, हा जो आहे तो ट्रेलर आहे. याच्यामधनं ते वस्तू किंवा जनावरांची ने-आण, म्हणजे जे शेळ्या मेंढ्या आहेत त्या ॲक्च्युली ते याच्यातून घेऊन जातात सध्या डोंगरामध्ये चरण्यासाठी. इथं एक मिनी ट्रॅक्टर आहे त्यांचा, पाहू शकता तुम्ही. हा एक ट्रॅक्टर आहे जो कॅबिनेटेड आहे. तुम्ही पाहू शकता का, रिझन साधा ट्रॅक्टर आहे, छोटा ट्रॅक्टर आहे, पण कॅबिनेटेड आहे. स्नोमध्ये किंवा पावसामध्ये वेदरचा कंडिशन चांगलं नसेल त्यावेळेस सुद्धा हा काम करू शकतो. इथं पाहू शकता तुम्ही, एक छोटा टँकर किंवा एक स्टोरेज कॅरियर आहे, ज्याच्यात मे बी दूध किंवा इतर कुठल्या गोष्टी ते कॅरी करू शकत असतील. पाठीमागे एक छोटासा पिकअप ट्रक सुद्धा आहे, म्हणजे शहरामध्ये फिरताना किंवा भाजीपाला, शेतीचं साहित्य किंवा शहरातनं काही इतर गोष्टी आणायच्या असतील, खत असेल किंवा इतर, ते ने-आण करण्यासाठी हे एक मशीन आहे, जे रीपर आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता एक मोठा ब्लोअर आहे. आणि इथं वॅगन्स आहेत. वॅगन्स कशासाठी असतात, तर प्राण्यांची ने-आण. आपल्याकडे प्राणी पिकअप ट्रकमध्ये किंवा मोठ्या ट्रकमध्ये किंवा लॉरीजमध्ये भरून वाहतूक केली जाते, किंवा छोटा हत्ती जर जवळ जायचं असेल तर. परंतु इथं प्राण्यांची वाहतूक करताना कम्फर्ट किंवा त्या प्राण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, ह्याचे काही गव्हर्नमेंट रूल्स आहेत, तर ते कसेही ओपनली तुम्ही कॅरी करू शकत नाही, त्यातनं ऍक्सिडेंट होऊ शकतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे वॅगन्स आहेत. ह्या वॅगन्स तुमच्या कारला सुद्धा जोडता येतात, ट्रॅक्टरला सुद्धा जोडता येतात आणि पिकअप ट्रकला सुद्धा जोडू शकता. इथला पिकअप ट्रक म्हणजे कार सारखाच असतो, पाठीमागे त्याला स्टोरेज जास्त असतं. सो ह्या वॅगन्समध्ये तुम्ही गाई, बैल किंवा तुमचं घोडे, हे सगळे तुम्ही याच्यातनं कॅरी करू शकता. त्याच्यामधनं मागणं चढायला उतरायला त्यांना सोपं व्हावं अशा पद्धतीचा रॅम्प असतो, आणि पुढून त्यांना जे फीडिंग किंवा त्यांचं जे खाद्याची सोय ती केली जाऊ शकते.